मागील 2 आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार कोसळतो आहे। याचे परिणाम आपण अनेक ठिकाणी बघितले, मात्र विक्रीसाठी आणलेला शेतमालसुद्धा शेतकऱ्यांना विकता येत नाही। हीच परिस्थिती सध्या वाशिमच्या शेलू बाजार नाफेड केंद्रावर बघायला मिळते। मागील 20 तासापासून आणलेला शेतमाल येथेच उभा आहे। शेतकऱ्यांनीसुद्धा रात्र जागून काढत आपला शेतमाल विक्रीसाठी आणला। नाफेडचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच ठिकाणी खरेदी केली जाते। मात्र काल संध्याकाळी पाऊस सुरुवात झाली आणि माल विक्रीस आणलेला अजूनही विकता आला नाही। काल आलेले शेतकरी आपल्यासोबत आहेत, थेट त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काल काका तुम्ही कालपासून माल घेऊन आले, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं आणि केव्हा आले होते तुम्ही? मी कास्तकार नांदखेडा। काल 10-10:30 इथं माल घेऊन आलो। माल घेऊन आल्यानंतर माझा 16 नंबर होता। 16 नंबर होता तर संध्याकाळी 4 वाजतापासून पाऊस चालू झाला। 4 वाजतापासून ते मध्ये 9 वाजेपर्यंत माल मोजून घेणार होते, तरी पावसामुळे ते बंद केलं त्याने। पावसामुळे बंद केलं ते 7:30ला घरी गेले। आम्ही दोघं तिघं इथं झोपलो। रात्रभर इथंच पाण्यात जागून काढलो आम्ही। इथं पाण्यातच झोपलो आम्ही रात्रभर। हो, इथं झोपायची सोय नाही, काय नाही, काहीच नाही, तरी आम्ही तसेच झोपलो। घरून बोलावलं काहीतरी झोपायसाठी, डबे बोलावले आणि इथेच झोपलो। इथं जेवण केले जाग्यावर आणि झोपलो आम्ही तिथं। एकंदरीत गंभीर परिस्थिती इथं बघायला मिळते। आज नाफेडच्या खरेदीचा शेवटचा दिवस आहे आणि मागील 2 हप्त्यापासून मुसळधार पाऊस कोसळते। त्यामुळे नाफेडची खरेदी सुरू होते किंवा होत नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, शेलू बाजार, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।